पण वास्तूच्या बाबतीत बोलताना असंही म्हटलं जातं की जेव्हा दिशा बदलतात तेव्हा तुमची दशाही बदलते. तर हे खरं आहे का? काय होतं, दिशा आणि हा जो फॅक्टर आहे ना, हा आपल्यासाठी आहे. म्हणजे दिशांचा अभ्यास आपण आपल्यासाठी दिशा देवाला माहित नाही, देवानी दिशा काढलेल्या नाहीयेत. देवासाठी डायरेक्ट युनिव्हर्स काम करतात. युनिव्हर्सचे जे सीझन आहेत ते सीझन काम करतात आणि ते सीझन आपल्याला दिसतात कुठून? तर गॅलरीतून. आता आपण फ्लॅट सिस्टम मध्ये राहतो, ऑलमोस्ट आपल्याकडे गॅलरी असतात. आपण गावामध्ये राहायला गेलो तर मग तिथून दरवाजे खूप मोठे असतात, तर मग तिथून आपल्याला आपलं गॅलेक्सी दिसतं किंवा सीझन दिसतो. सीझन म्हणजे काय? एक्सटर्नल फॉर्म. तर तुमचा एक्सटर्नल फॉर्म आणि तुमची वास्तू किंवा ती गॅलेक्सी आणि तुमची वास्तू आणि तुमची वास्तू आणि तुम्ही, बघा मी काय म्हणतोय, म्हणजे हे तीन गोष्टी मॅच जेव्हा होतात त्यावेळेला तुम्हाला एक मिरॅक्युलस वे मध्ये वास्तुशास्त्राचा रिझल्ट मिळतो. बर. मग आता इथे बरेच वेळेला असं म्हटलं जातं की दिशा दिशा दिशा. मग दिशांची जी एंट्री असते ना, म्हणजे व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती, हे वॉटर एलिमेंटचे असू शकतात, तुम्ही फायर एलिमेंटचे असू शकतात, मी मेटल एलिमेंटचा असू शकतो. तर आपण त्या उंबरठ्याच्या आतमध्ये प्रवेश करतो, म्हणजे एक एलिमेंट त्या वास्तूमध्ये प्रवेश करतो. म्हणून आपण त्यांना चहा, कॉफी, नाश्ता ऑफर करतो, कारण त्याच्या बदल्यात तो तिथे ते एलिमेंट एक्झॉस्ट करतो. आणि मग ते एलिमेंट त्या वास्तूमध्ये आल्यामुळे म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या घरामध्ये घेतले जातात. मार्गशीर्ष गुरुवारामध्ये जसं महिला वर्ग एकत्र येतो. बरेच लोक म्हणतात की हिंदू संस्कृतीमध्ये भरपूर सण आहेत. तर भरपूर सण ह्याच्यासाठी आहेत की लोकांनी एकमेकांच्या घरी जायला पाहिजे, एकमेकांचे एलिमेंटचे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते व्हायला पाहिजे. आणि ते जर एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन प्रॉपरली जर झालं तर मग तुमच्याकडे आर्थिक सुबत्ता, प्रॉस्परिटी, नेम ऑर फेम, हेल्थ, वेल्थ, सगळ्या गोष्टी तुम्हाला अतिशय शिताफीने मिळत राहतात. पण तसं तुम्ही ते एलिमेंट तुमचं उंबरठ्याच्या आतमध्ये येतं, मी म्हटलं तसंच वास्तूचं जे एलिमेंट आहे ते गॅलेक्सी मधनं येतं. आणि फ्लॅट सिस्टम मध्ये गॅलेक्सी दिसतच नाही. बरोबर. मग आता ही गॅलेक्सी आम्ही कुठून ट्रॅप करतो किंवा ही गॅलेक्सी आम्ही कुठून इन्हान्स करतो? तर ती आम्ही करतो तुमच्या विंडोमधनं. म्हणजे वास्तुकारचं एकमेव वास्तुशास्त्र असं आहे की फक्त उंबरठ्यामधनं येणारं एलिमेंट हे वेगळं आहे आणि तुमच्या वास्तूसाठी गॅलेक्सी मधनं येणारं जे एलिमेंट आहे ते वेगळं आहे. म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीमध्ये तुमचा मेन डोअरच बदली झाला ना. तुमचे दोन मेन डोअर झाले. एक टँजिबल एलिमेंट दिसतं, म्हणजे तुम्ही, वॉटर, वूड, फायर, आपण सगळे दिसतो. पण गॅलेक्सी मधनं येणारे एलिमेंट दिसतात का हो? नाही दिसत. मग ते एक्सटर्नल फॉर्मच्या स्वरूपात असतात. कसे ते मी सांगतो. बाहेर जर पाण्याची टाकी आहे आणि इथे जर वॉटरफॉल लावला तर ती पाण्याची टाकी आणि हा वॉटरफॉल एकमेकांना इंटरॅक्ट होतो. मग ते वास्तुशास्त्र बरोबर काम करतं. हा झाला पॉझिटिव्ह एलिमेंट. मग असं निगेटिव्ह पण असू शकतो. मग बाहेर एखादं निगेटिव्ह, म्हणजे उदाहरणार्थ पडलेली वास्तू असेल किंवा एखादं हॉस्पिटल असेल किंवा एखादं नकारात्मक दृष्टीने प्रेझेंट करणारा एखादा एक्सटर्नल फॉर्म असेल आणि तुमच्या वास्तूमध्ये थोडंसं कुठेतरी तुटलेलं फुटलेलं असेल तर ते एकमेकांना कनेक्ट होतं. मग तिथे तुम्हाला वास्तूचा निगेटिव्ह रिझल्ट मिळतो. पण हे सांगणार कोण? हे सांगणार कोणीच नाही, कारण माहिती कोणालाच नाही. लोकांना फक्त वास्तुशास्त्राचं मटेरियल विकण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि लोकांना फक्त दिशा 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 करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मी दिशांच्या पलीकडे जाऊन पण काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न वास्तुकार गुरुच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न इथे करत आहे.